हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धा योगी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओ सीरीजमध्ये आपण दररोज उत्तर लिहिण्याचा सराव करत आहोत। जर तुम्ही टेलिग्राम चॅनल आपले जॉईन केले नसेल तर आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा। लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। सामान्य अध्ययन 4 नीतिशास्त्र सचोटी आणि अभियोग्यता हा जो पेपर आहे हा 250 गुणांना आहे। हा पेपर आपण जो अभ्यासक्रमाचे मुद्दे आहेत त्यानुसार कव्हर करत आहोत। आपण अभ्यासक्रमाचे मुद्दे घेत आहोत, त्यावर एक प्रश्न घेत आहोत। अभ्यासक्रमाचा मुद्दा जो काही असेल तो आपण पूर्ण अगोदर समजून सांगत आहोत आणि त्यानंतर त्यावर प्रश्न घेत आहोत। म्हणजे अभ्यासक्रमाचा आपला मुद्दाही पूर्ण होत आहे आणि आपल्याला प्रश्न कसा येतो त्याची सुद्धा माहिती मिळत आहे। आपण या अगोदर नीतिशास्त्र आणि मानवी परस्पराभिमुखता याच्यामध्ये मानवतेच्या नीतिमत्तेचे सार हा पॉइंट घेतलेला आहे। निर्धारक व परिणाम हे सुद्धा घेतलेलं आहे। नैतिकतेचे परिमाण सुद्धा घेतलेलं आहे। आज आपण नीतिशास्त्र खाजगी आणि सार्वजनिक जीवनामधील याबाबत आपण माहिती घेणार आहोत। म्हणजे हा जो सिलेबसचा पॉइंट आहे तो आज आपण कव्हर करूया आणि त्यावर प्रश्न घेऊया। सार्वजनिक व खाजगी जीवनामधील नीतिशास्त्र समजण्या अगोदर आपल्याला सार्वजनिक जीवन आणि खाजगी जीवन यामध्ये फरक काय त्याची माहिती पाहावी लागेल। सार्वजनिक जीवनामध्ये बघा, जे काही रिलेशन असतं, जे काही संबंध असतात ते उघडपणे चालू असतात, उघडपणे चाललेले असतात। म्हणजे समजा तुम्ही जर ऑफिसमध्ये काम करत असाल तर तुमचे सहकार्यासोबत जे संबंध असतात ते उघडपणे असतात आणि घरी तुमचे आईसोबत म्हणा, बायकोसोबत म्हणा, बहिणीसोबत म्हणा किंवा मित्रासोबत म्हणा, खाजगी जीवनामध्ये तुमच्या काही गोष्टी असतात, काही सिक्रेट असतात, काही गुपित असतात जे तुम्हाला आणि त्या व्यक्तीलाच माहीत असतात खाजगी जीवनातल्या तुमच्या। म्हणजेच काय तर सार्वजनिक जीवनामधले ज्या काही संबंध आहेत त्याचे उघडपणे प्रदर्शन असतं आणि खाजगी जीवनामध्ये ते उघडपणे नसतं। आता आधार काय सार्वजनिक जीवनासाठी? आधार काय तर नियम आहेत। म्हणजे आपल्या ऑफिसमध्ये वगैरे नियम असतात, नियमानुसार आपल्याला सर्व कामं करावी लागतात। परंतु खाजगी जीवनामध्ये आधार काय आहेत? भावना, प्रेम आणि निष्ठा। भावना, प्रेम आणि निष्ठा यावरच आपलं खाजगी जीवनातल्या जे संबंध असतात ते चालू असतात। स्वरूप कसं आहे? सार्वजनिक जीवनातलं जे स्वरूप आहे ते देवाणघेवाणीचं आहे। म्हणजे आता तुम्ही ऑफिसमध्ये जात आहेत, तुम्ही काम करतायत, तुम्ही तुमचे जे कलिग्स आहेत, जे तुमचे सहकारी आहेत त्यांच्यासोबत सुद्धा काही संबंध ठेवतात, पण तुमचे संबंध कसे आहेत? देवाणघेवाणीचे आहेत। म्हणजे तुम्ही काहीतरी काम करतात, तुम्हाला पगार मिळत आहे, तुमच्या सहकार्याने तुम्ही मदत करतायत, तुम्ही अपेक्षा करतात की ते सहकारी सुद्धा तुम्हाला पुन्हा मदत करतील। आणि इथं कसं आहे सार्वजनिक आणि इथं कसं आहे खाजगी जीवनामध्ये, तर देवाणघेवाणीचं स्वरूप नाही आहे। तसेच सार्वजनिक जीवनामध्ये चुकीसाठी टॉलरन्स, सहिष्णुता जी असते ती फार कमी असते। उदाहरणार्थ तुम्ही एखादा नियम मोडला जो तुमच्या कार्यालयीन धोरणाच्या एकदम विरुद्ध आहे तर तुमची नोकरी सुद्धा जाऊ शकते। परंतु खाजगी जीवनामध्ये चुकीसाठी सहिष्णुता खूप असते, कारण तुमचे मित्रासोबत भांडणं होत असतात, तुमचे घरी बायकोसोबत भांडणं होत असतात, परंतु काय होतं मग नंतर काही वेळानं, काही दिवसानं तुम्ही पुन्हा एकत्र येत असता। म्हणजे टॉलरन्स जो आहे तो इथं जास्त पाहायला मिळतो आपल्याला खाजगी जीवनामध्ये, परंतु सार्वजनिक जीवनामध्ये टॉलरन्स हा कमी असतो। तसेच सार्वजनिक जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात ऐच्छिक असतं। ज्या काही गोष्टी असतात त्या ऐच्छिक असतात, आपल्या मनावर असतात। आपल्याला वाटलं तर आपण संबंध ठेवले, नाही वाटलं तर आपलं काम भलं आणि आपण भले। परंतु खाजगी जीवनामध्ये कसं असतं, मित्रासोबत ऐच्छिक असू शकतं तुमचं, तुम्हाला मित्र वाटला, मित्रासोबत संबंध ठेवू शकता, नाही ठेवायचे नाही ठेवू शकता। परंतु इथं कुटुंब आहेत, कुटुंबातले सदस्य आहेत, त्यांच्यासोबत तुम्हाला संबंध ठेवावेच लागतात। तर ते कुटुंबाच्या ॲज फार ॲज तुमची फॅमिली इज कन्सर्न हे अनैच्छिक संबंध आहेत तुमचे खाजगी जीवनामध्ये। तुमची इच्छा असो का नसो तुम्हाला ते संबंध पाळावे लागतात, ठेवावे लागतात, ते निभवावे लागतात। आणि सार्वजनिक जीवनामध्ये ज्या काही गोष्टी असतात त्या तात्पुरत्या असतात। उदाहरणार्थ तुम्ही आता एखाद्या शहरामध्ये आहात, त्या शहरामध्ये तुमचं कार्यालय आहे, ऑफिस आहे, तिथे तुम्ही काम करतात। ए शहर आहे समजा, त्या ए शहरामधून मग तुमची बदली झाली, मग तुम्ही बी शहरामध्ये गेले, तर ए शहरामध्ये तुमचे जे काही सहकारी होते हे त्यांच्यासोबत तुम्ही कनेक्ट राहालच याची काही गॅरंटी नाही। कदाचित एखाद्या सोबत राहाल सुद्धा कनेक्ट, परंतु बाकींच्या सोबत राहाल का नाही, म्हणजे हे तुमचे जे संबंध होते ते तात्पुरते होते। परंतु इथं खाजगी जीवनामध्ये तसं आहे का? नाही, तुमचे संबंध हे कायमचे असतात, कारण हे कुटुंबातील सदस्य आहेत
आणि तुमचे काही जिगरी मित्र वगैरे जे काही परिवार असेल तुमचा मित्र परिवार ते सुद्धा तुमच्या संपर्कात नेहमी राहत असतात. आता बघूया सार्वजनिक संबंधात नैतिकता आणि खाजगी संबंधात नैतिकता. तर सार्वजनिक संबंधात नैतिकता जी आहे, समुदाय, समाज व व्यवसाय यांचा विचार केला जातो. जेव्हा सार्वजनिक संबंधाचा संबंध येतो तेव्हा कम्युनिटी जी आहे, समुदाय आहे, त्याचा आपल्याला विचार करावा लागतो. काही वागताना, काही करताना. समाज आहे, समाजाचा विचार करावा लागतो. व्यवसाय ज्या व्यवसायामध्ये आहे त्याचा विचार करावा लागतो. म्हणजे तुम्हाला काही इलिगल गोष्टी करता येत नाहीत. खाजगी संबंधामध्ये कसं आहे बघा, कुटुंबातील सदस्य व मित्रपरिवार यांचा विचार तुम्हाला करावा लागतो. कुटुंबातील जे सदस्य आहेत त्यांच्या काय गरजा आहेत, त्यांच्या प्रती तुमचे काय कर्तव्य आहेत, तसेच तुमचे मित्रपरिवार जे आहे तुमचे संबंध कसे आहेत, काय नाही, तुमचे कर्तव्य काय आहेत मित्राप्रती सुद्धा. तर या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतात, म्हणजे यांचा विचार करावा लागतो खाजगी जीवनामध्ये. आणि सार्वजनिक संबंधामध्ये नैतिकतामध्ये हे स्वरूप कसं आहे, फॉर्मल आहे, औपचारिक आहे. म्हणजे काय आपण बघितलं स्टँडर्ड्स असतात, काही मानके असतात, काही नियम असतात, त्याप्रमाणे सर्व कामं तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या कामाच्या ठिकाणी चालू असतात. परंतु तेच जर खाजगी संबंधामध्ये पाहिलं तर स्वरूप कसं आहे, अनौपचारिक आहे, इन्फॉर्मल आहे. म्हणजे आता कसं ऑफिसमध्ये तुम्ही ड्रेस वगैरे घालून जाता, युनिफॉर्म घालून जाता, चांगलं टाय बूट वगैरे सगळ्या गोष्टी घालून जाता, परंतु घरी तुम्ही नाईट पॅन्टवर राहू शकता, टी शर्टवर राहू शकता. म्हणजे कसं आहे, खाजगी संबंधामध्ये सगळ्या गोष्टी अनौपचारिक आहेत, तुम्हाला इथं कोणी विचारणार नाही, फॉर्मॅलिटी नाही इथं. परंतु सार्वजनिक संबंधामध्ये नैतिकताचं स्वरूप कसं आहे, औपचारिक आहे आणि बाह्य घटकाद्वारे लादलेलं असतं. सार्वजनिक संबंधात जी नैतिकता असते ती तुम्हाला काही नियम असतात, काही कोड असतो, काही संहिता असते, त्याच्याप्रमाणे तुम्हाला काम करावं लागतं किंवा त्याच्याप्रमाणे तुम्हाला वागावं लागतं. परंतु खाजगी संबंधामध्ये तसं आहे का, नाही. स्वतःवर लादलेल्या गोष्टी असतात, स्वतःच आपण पाळतो म्हणून पाळतो. आता उदाहरण सांगायचं झालं तर काय, समजा आपण खाजगी जीवनामध्ये काही आपल्यावर आपण स्वतः गोष्टी लादलेल्या असतात, जसं की आपण काही गोष्टींना प्रतिबंध करायचा, जसं की आपण दारू वगैरे सेवन करायचं नाही, तर हे स्वतः लादलेलं आहे आपण, आहे ना. परंतु तेच जर तुम्ही कार्यालयामध्ये, सार्वजनिक ठिकाणी जिथं तुम्ही काम करता तिथं तुम्ही दारू पिऊन जाऊ शकता का, नाही जाऊ शकत. कारण कसं आहे, इथं बाह्य घटकाद्वारे लादलेले नैतिकता आहे तुमच्यावर, नियमाद्वारे, संहितेद्वारे. परंतु इथं तसं नाही, हे तुम्ही स्वतःवर लादलेलं आहे. संहिताबद्ध कोड लिहिलेला आहे, म्हणजे प्रत्येक ऑफिसचा एक कोड असतो, त्या कोडप्रमाणे तुम्हाला वागावं लागतं. घरी तसं असतं का खाजगी संबंधात, तसं संहिताबद्ध वगैरे काही नसतं. सार्वजनिक संबंधामध्ये नियमांचं उल्लंघन केलं तर तुम्हाला शिक्षा होते. खाजगी संबंधामध्ये नियम तुम्ही जर काही घातलेले असतील, तुमच्या घरात काय असतील, त्याची जर तुम्ही उल्लंघन केलं तर शिक्षा तुम्हाला होत नाही. उदाहरणार्थ समजा घरातील मोठे जे काही असतील पर्सन, त्यांनी ठरवलं की सर्वांनी एकत्र जेवायचं, परंतु असं झालं की तुम्ही एका दिवशी एकत्र जेवले नाही, त्याचा अर्थ तुम्हाला शिक्षा होईल असं नाही. कारण खाजगी संबंधामध्ये नैतिकता सार्वजनिक संबंधा जी नैतिकता असते त्याच्यापेक्षा वेगळी असते, वेगळं काम करत असते. आता आपल्याला प्रश्न पडतो की सार्वजनिक व खाजगी संबंध वेगळे ठेवायला पाहिजे का? तर हो, वेगळे ठेवायला पाहिजे. कारण दोन्ही बाबत कर्तव्य वेगळी आहेत. तुमची खाजगी जीवनामधली कर्तव्य वेगळी आहेत, तुमची सार्वजनिक जीवनामधली कर्तव्य वेगळी आहेत. एकीकडे जर समस्या आली तर दुसरीकडे परिणाम होण्याची शक्यता आहे. तुमच्या घरी जर भांडणं झाली तर ते ऑफिसमध्ये दिसण्याची शक्यता आहे, तुमचा मूड खराब होण्याची शक्यता आहे, तुमच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. म्हणून दोन्ही वेगळे ठेवायला पाहिजे. तसेच घराणेशाही, वशिलेबाजी, जर तुम्ही अधिकारी पदावर असाल तर तुम्ही तुमच्या घरच्यांचीच रिक्रुटमेंट करू शकता. काही जर फायद्याच्या गोष्टी असताल तर तुम्ही तुमच्या घरच्यांचा विचार त्यासाठी करू शकता. म्हणजे काय, नेपोटिझम वगैरे चालू शकतं. त्यामुळं काय पाहिजे, हे दोन्ही संबंध वेगळे ठेवले पाहिजे. हित संबंधातील संघर्ष निर्माण होऊ शकतात, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट निर्माण होऊ शकतो. एखाद्या तुम्ही अशा पोझिशनला असला जिथं तुम्ही काही कॉन्ट्रॅक्ट वगैरे देऊ शकता किंवा तुम्हाला त्या कॉन्ट्रॅक्टची माहिती असली आणि तुमचे कोणी आप्त, समजा तुमचे काकाच आहेत, तुमचा कोणी भाऊच आहे, ते जर समजा कॉन्ट्रॅक्टर असेल तर काय होऊ शकतं, तुम्हाला ही माहीत झाली आता की कॉन्ट्रॅक्ट निघणार आहे वगैरे वगैरे, तर कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट निर्माण झाला. म्हणजे काय, हित संबंधातील संघर्ष निर्माण झाला. कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट म्हणजे काय, की तुमची जी ड्युटी आहे, समजा आता उदाहरणार्थ काय, उदाहरण सांगतो तुम्हाला, जज आहे. जजला काय करायचं आहे, जजचा मुलगाच आहे, समजा जजचा मुलगा आहे ना, त्याच्यावर काहीतरी गुन्हा दाखल झालेला आहे. मग आता हा जो जज आहे, काय झालेलं आहे, कोइन्सिडेंटली
ती केस या जजकडे आलेली आहे, त्याच्याच मुलाची केस त्याच्याकडे आलेली. आता या जजनं काय करायला पाहिजे, या जजनं आपल्याला स्वतःचं नाव मागं घ्यायला पाहिजे, नाहीतर काय होईल, हित संबंधातील संघर्ष निर्माण होतील, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट निर्माण होईल. तर हेच आहे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. जज जेव्हा त्याच्याच मुलाची केस जर पाहिल तर असं होऊ शकतं की बाबा त्याचा मुलगा आहे म्हणून त्याचा निर्णय देण्याच्या जी इम्पार्शियलिटी आहे त्याच्यावर परिणाम होऊ शकतो, निपक्षपातीपणा आहे त्याच्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळं आपल्याला हे खाजगी संबंध व सार्वजनिक संबंध वेगळे ठेवायला पाहिजे. समस्या काय होतात बघा, जर आपण वेगळे ठेवायचा प्रयत्न केला तर शक्य नाही आपल्याला. कारण कसं आहे, उदाहरण सांगायचं झालं तुम्हाला तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व त्यांच्या ज्या पत्नी असतात त्यासोबत खूप काही कार्यक्रमामध्ये, काही पॉलिसीमध्ये, धोरणाबाबत सोबतच असतात, सोबतच काम करत असतात. आणि आपल्या इकडे सुद्धा अशा गोष्टी चालतात. त्यामुळं ते शक्य नाही प्रत्यक्षात, म्हणतो आपण वेगळे ठेवायला पाहिजे. तसेच काही मूल्ये दोन्हीकडे सारखी असतात. उदाहरणार्थ प्रामाणिकपणा, ऑनेस्टी. तुम्हाला घरी सुद्धा, खाजगी जीवनामध्ये, मित्रासोबत, बायकोसोबत, घरच्यांसोबत सुद्धा तुम्हाला प्रामाणिकपणेचं पालन करावं लागतं. आणि तुमच्या ऑफिसमध्ये, तुमच्या सार्वजनिक जीवनामध्ये सुद्धा तुम्हाला प्रामाणिकपणाचं पालन करावं लागतं. तसेच सहानुभूती, एम्पॅथी. सहानुभूती म्हणजे काय, समजा रोडवर तुम्ही एखादा ॲक्सिडेंट पाहिलेला असेल, समजा तर रोडवर ॲक्सिडेंट झालेला आहे, तर रोडवर ॲक्सिडेंट झाल्यावर तुम्ही ॲम्ब्युलन्सना कॉल वगैरे करणं, ही झाली सहानुभूती. नाहीतर काय असतं, नुसतंच काही जण बोलत राहतात की ॲक्सिडेंट झाला, हे झालं, ते झालं, परंतु काही कृती करत नाहीत. तर तुम्ही जर ॲम्ब्युलन्सला कॉल केला तर त्याला म्हणायचं तुम्ही सहानुभूती दाखवली, जो कोणी आहे ॲक्सिडेंटमध्ये जखमी झालेला माणूस त्याच्याविषयी. तर अशा प्रकारे आपण या सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत, जेवढ्या आपल्याला माहीत पाहिजे या सार्वजनिक व खाजगी संबंधामध्ये जी नैतिकता आहे तिच्याबद्दल. आता पाहूया आपण सार्वजनिक संबंधाचा खाजगी संबंधावर परिणाम कसा होत होते. सकारात्मक परिणाम, प्रेरणा मिळू शकते तुम्हाला. उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या सार्वजनिक जीवनामध्ये तुम्ही जिथं काम करता तिथं स्त्रिया सुद्धा असतात, विमेन तुमचे ज्या काही सहकारी असतात त्या महिला सहकारी सुद्धा असतात. त्यांच्यासोबत काम करताना तुम्ही त्यांना समानतेची वागणूक देत असता, तर तीच वागणूक तुम्ही तुमच्या खाजगी जीवनामध्ये सुद्धा महिलांना देण्याची शक्यता जास्त असते. तर अशा प्रकारे काय होतं, तर असा सार्वजनिक जीवनाच्या संबंधाचा खाजगी संबंधावर परिणाम होत असतो. विश्वास. आता ऑफिसमध्ये विश्वासाचं खूप महत्त्व असतं. विश्वास तुटला की तुम्हाला कळतं की बाबा विश्वासाचं काय महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही घरी सुद्धा, खाजगी जीवनामध्ये तुमच्या विश्वासाचं महत्त्व तुम्हाला कळाल्यामुळे तुम्ही कोणाचा विश्वास तोडणार नाही, काही नाही वगैरे या सर्व गोष्टी. नकारात्मक सुद्धा काही परिणाम होतात, जसं की कार्यालयातील राग तुमचा घरी निघू शकतो. वेळेचे व्यवस्थापन होत नाही, कुटुंबातील सदस्यांना तुम्ही वेळ देऊ शकत नाही. खाजगी संबंधाचा सार्वजनिक संबंधावर सुद्धा परिणाम होत असतो. सकारात्मक परिणामाबद्दल बोलायचं झालं तर काळजी, प्रेम इत्यादी सकारात्मक गोष्टी आहेत ज्या खाजगी संबंधामधून आपण घेत असतो, त्या तुम्ही तुमच्या सार्वजनिक जीवनामध्ये सुद्धा पाळत असता नकळत. कारण खाजगी जीवनामध्ये तुम्हाला या सर्व गोष्टी मिळालेल्या असतात, तुम्ही देत असतात, त्यामुळं आपोआपच त्या सार्वजनिक संबंधामध्ये दिसून येतात. अशा प्रकारे सकारात्मक परिणाम खाजगी संबंधाचा होत असतो सार्वजनिक संबंधावर. नकारात्मक परिणाम बघायला गेलं तर तणाव, टेन्शन, पूर्वग्रह म्हणजे स्टिरिओटाईप. समजा तुमचा काही पूर्वग्रह आहे की घरातलं समजा काम जे आहे ते महिलांनीच केलं पाहिजे, त्याला म्हणायचं स्टिरिओटाईप, पूर्वग्रह. तर हे असे पूर्वग्रह सुद्धा निर्माण होऊ शकतात. नकारात्मक मध्ये बघितलं आपण. तणाव कसं होऊ शकतं बघा, तुमच्या घरी जर काही ताणतणाव असेल, भांडणं वगैरे झाले घरी बायकोसोबत, तर ते तुमच्या कार्यालयामध्ये तुम्ही टेन्शनमध्ये राहू शकता आणि तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो. आणि पूर्वग्रहमध्ये समजा जर तुम्ही काही स्टेरिओटाईप पूर्वग्रह पाळत असाल की महिलांनी घरीच काम केलं पाहिजे, महिलांनी ऑफिसमध्ये काम केलं न पाहिजे, तर तुमच्या महिला सहकार्यासोबत तुमची वागणूक बदलू शकते. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व गोष्टी पाहायच्या असतात. तर आता प्रश्न पाहूया, खाजगी व सार्वजनिक जीवनातील नैतिकता व दोन्हीचा समतोल राखताना येणाऱ्या अडचणीविषयी माहिती द्या. GS4 मध्ये आपण बघितलेलं आहे अभ्यासक्रमाच्या कोणत्या भागामध्ये प्रश्न येतो, तर तुम्हाला माहिती द्यायची आहे, जे आपण पाहिलेले आहे तीच मुद्दे तुम्हाला लिहायचे आहेत. उदाहरण तुम्ही स्वतः विचार करून लिहू शकता.
आपण जे उदाहरणं दिलेली आहेत त्याच्यावरून तुम्ही थोडा संदर्भ घेऊन तुमच्या मनाचे उदाहरण लिहू शकता. आतापासूनच तुम्ही सवय टाका. जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.